नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1 मध्ये मी सौ रत्नमाला स्वामी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. क्वाड्रॅटिक इक्वेशनमधल्या ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 6 मध्ये आपण शिकणार आहोत नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि प्रॅक्टिस सेट 2.5 मधले काही प्रॉब्लेम्स. ओके, म्हणजे ह्या टाईपवर नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या टाईपवर डिपेंडिंग 1, 2, 3 प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम्स आपण अगोदर सॉल्व करूया आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेले प्रॉब्लेम्स आणि जे ते कशावर डिपेंड आहेत त्याची थिअरी बघूया. ओके, मग बघूया नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की जर आपला स्टँडर्ड फॉर्म असेल ax² + bx + c = 0 तर त्याचे रूट्स आपण फॉर्म्युला मेथडने लिहितो या फॉर्म्युल्याने -b ± √b² - 4ac/2a. ह्याच्यातल्या एकाला जे आपण रूटच्या अंडर आहे b² - 4ac, बरोबर आहे. आता आपण काय करूया, समजा जो रूटमध्ये आहे तुम्ही ॲक्च्युली अगोदरच्या एक्सरसाइजमध्ये पाहिलं असेल तर b² - 4ac ची व्हॅल्यू कधी 0 ही आली होती, कधी परफेक्ट स्क्वेअर आला होता, कधी परफेक्ट स्क्वेअर नव्हता, बरोबर आहे. मग इथे जर b² - 4ac ची व्हॅल्यू 0 असेल तर जर b² - 4ac ची व्हॅल्यू 0 असेल तर यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये आपल्या जे हे रूट्स आहेत अंडर हा पूर्ण पार्ट हा काय होईल, 0 होईल, बरोबर आहे. मग आपल्याला उरलेला आन्सर काय असणार आहे, -b/2a, बरोबर आहे. मग ते आपण आता लिहूया. देन x विल बी इक्वल टू -b ± √0, म्हणजे √0चा आन्सर 0च येणार आहे अपॉन 2a, और इट विल बी, मग आपण जर एकदा प्लस करणार आणि एकदा मायनस करणार आपल्याला सेम आन्सर मिळणार आहे -b/2a, बरोबर आहे. इथे कुठेही तुम्हाला हे नाही आहे, रूटचे अंदर इरॅशनल नंबर नाही आहे, काही नाही. सो वी विल राईट दॅट द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल. म्हणजे जर b² - 4ac ची व्हॅल्यू 0 असेल तर देन रूट्स आर रियल अँड इक्वल. हा तुमचा पहिला पॉईंट आहे. ओके, मग याच्यानंतर येईल की समजा तुमच्या b² - 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असू शकते किंवा लेस दॅन 0 असू शकते. ओके, इफ b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0, ओके, देन व्हॉट विल हॅपन. मग जर b² - 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर ग्रेटर दॅन 0 असणारे म्हणजे तुमच्याकडे जी व्हॅल्यूज तुम्ही काढलेली आहे b² - 4ac त्याचा फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला, बरोबर आहे, हा ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे कुठला तरी पॉझिटिव्ह नंबर येणार आहे आणि कुठला तरी पॉझिटिव्ह नंबर असणार आहे. लक्षात येते का. म्हणजे एकदा ॲडिशन केल्यावर तो नंबर तुमचा ग्रेटर होईल, एकदा सबट्रॅक्शन केल्यावर नंबर तो थोडासा लेस होईल. ओके, सो त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल, द रूट्स, तुमचा जो फॉर्म्युला आहे -b ± √b² - 4ac/2a, बरोबर आहे. सो ॲट दॅट टाइम युअर x विल बी, एकदा प्लस करणार आपण, एकदा मायनस करणार आहे, बरोबर आहे. आपल्याला जो आपण अगोदर करत होतो तेच, म्हणजे फॉर्म्युला तुमचा सेम राहणार आहे, काही बदलणार नाही आहे ह्याच्यामध्ये. देन ॲट दॅट टाइम युअर रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन विल बी रियल अँड अनइक्वल. 0 असताना रियल आणि इक्वल आलं होतं, आता रियल अँड अनइक्वल. कधी रियल आणि अनइक्वल आहे तुमच्याकडे ते, वेन इट इज ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0. ओके, देन ह्याच्यानंतर थर्ड कंडिशन, द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac इज लेस दॅन 0. नाव आपला फॉर्म्युला x इज इक्वल टू -b ± √b² - 4ac/2a. आता इथे काय झालं बघा, जर b² - 4ac नेगेटिव्ह आहे, लेस दॅन 0 मीन्स व्हॉट, नेगेटिव्ह, म्हणजे रूटमध्ये मायनस काहीतरी नंबर येईल, बरोबर आहे.
आणि रूटमध्ये मायनस असेल तर आपल्याला व्हॅल्यू काढताच येत नाही आहे. मग त्यावेळी आपण असं म्हणायचं की द रूट्स आर नॉट रिअल नंबर्स. रूट्स आर नॉट रिअल नंबर्स किंवा नॉट रिअल. सो आपण 3 कंडिशन पाहिलेले आहेत. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डिटरमाइंड बाय. आता आपण या तिन्ही कंडिशनमध्ये काय केलं, फक्त b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढली. आणि ही जी b² मायनस 4ac आहे ह्यालाच म्हणतात डिस्क्रिमिनंट. इट इज कॉल्ड ॲज अ डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर असं डेल्टा. काढताना आपण छोटा ट्रायंगल काढतोय पण म्हणताना त्याला डेल्टा किंवा डिस्क्रिमिनंटचं डी म्हणून डेल्टा. अशा पद्धतीने हे नेचर ऑफ रूट्स आपण ठरवतो. आपण काय पाहिले आता ते बघूया. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² plus bx plus c equal to 0 depends on the value of b² minus 4ac. And that b² minus 4ac is discriminant denoted by Greek letter delta. And in that case, if delta is 0, पहिलं वालं, the roots are real and equal. Revise होतो आपण. If delta is greater than 0, the roots are real and unequal. पहिल्यांदा रिअल इक्वल, रिअल अनइक्वल आणि शेवटी नॉट रिअल. डेल्टा लेस दॅन 0, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. लक्षात येते का? पुन्हा एकदा ह्याला रिवाइज करा तुमच्या ह्याने. डेल्टा 0, रूट्स रिअल अँड इक्वल. डेल्टा ग्रेटर दॅन 0, रिअल अँड अनइक्वल. डेल्टा लेस दॅन 0, नॉट रिअल. आता तुम्हाला जे पुढचे प्रॉब्लेम्स येते ह्याच्यावरच डिपेंडिंग आहे. ओके, म्हणजे काय बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे फिलिंग द गॅप्स अँड कम्प्लीट. इन दॅट देर इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² plus bx plus c equal to 0. आणि त्यामध्ये त्यांनी तुम्हाला 2 कंडिशन्स दिलेत. दॅट b² minus 4ac equal to 5 and b² minus 4ac equal to minus 5. And depending on these two, you have to write the nature of roots. आता बघा पहिल्यामध्ये b² minus 4ac is पॉझिटिव्ह. इथे पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. मग पॉझिटिव्ह असल्यावर रूट्स कशी असणार आहेत? रिअल अँड अनइक्वल, बरोबर आहे. आणि इथे काय येणार आहे? नॉट रिअल. तेच आपल्याला लिहून काढायचं आहे आता. सो वेन b² minus 4ac is equal to 5, that is positive, the roots will be real and unequal. आणि नेगेटिव्ह आल्यावर the roots will be not real. तुम्हाला फक्त नेचर ऑफ रूट्स विचारलेलं आहे. त्याने तुम्हाला b² minus 4ac ची व्हॅल्यू ऑलरेडी काढून दिलेली आहे. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर द फॉलोविंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, पुन्हा एकदा सांगते, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला लागणार काय आहे? b² minus 4ac, दॅट इज डेल्टा, बरोबर आहे. मग डेल्टा काढण्यासाठी तुम्हाला abc कंपल्सरी लागणार आहे. मग आपलं पहिलं वालं कम्पेअर करायचं, abc ची व्हॅल्यू काढायची. So first equation x² plus 7x minus 1 equal to 0. Compare with standard form ax² plus bx plus c equal to 0. So you will get a equal to 1, b7, c minus 1. Delta is nothing but b² minus 4ac. b² म्हणजे 7² minus 4ac, 4 into 1 into minus 1. तो 7 7 जा 49 आणि मायनस मायनस होईल प्लस. सो 49 प्लस 4, दॅट विल बी 53. ओके, आता ह्या क्वेश्चनमध्ये फक्त व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट काढायला सांगितले. 53. आपण आता इथे काय करतोय? फक्त व्हॅल्यू काढतोय. डेल्टा 53 येणार आहे.
मे बी तुम्हाला एक्झाममध्ये किंवा पुढच्या क्वेश्चनमध्ये असंही असेल, टेल मी द नेचर ऑफ रूट्स. मग आता इथे काय आलं होतं तुम्हाला, डेल्टा 53 आलं. आता इथे बघा, फक्त हिंट देते तुम्हाला. 53 म्हणजे पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आल्यावर काय होतं, आठवा बरं थोडंसं, रियल अँड अनइक्वल. ओके, जर विचारलं तर लिहा, नाहीतर आपण पुढे वळूया. इन दॅट सेकंड क्वेश्चन, 2y² minus 5y plus 10 equal to 0. Comparing with standard form, you will get a equal to 2, b equal to -5 and c equal to 10. Then delta, that is b square minus 4ac, that will be -5 square minus 4 into a is 2 and c is 10. आता इथे मल्टिप्लिकेशन करताना तुम्हाला येईल 4 2 जा 8, 8 10 जा 80. सो -5 चा स्क्वेअर होईल 25, पॉझिटिव्ह 25 अँड -80. सबट्रॅक्शन येईल -55. -55 म्हणजे नेगेटिव्ह, नॉट रियल. पण इथे विचारलेलं नाही तरीही मी तुम्हाला सांगते. ओके, सो डेल्टा इज इक्वल टू -55. दॅट इज अ डिस्क्रिमिनंट. Then third, √2x² plus 4x plus 2 √2 equal to 0. Comparing with standard form, a will be √2, b will be 4 and c is 2 √2. Delta b² minus 4ac, that will be 4² minus 4 into √2 into 2 √2. आता इथे जे सेकंड पार्टमध्ये मल्टिप्लिकेशन करताना हा √2 इंटू √2 होईल 2 आणि हा ओरिजिनल असलेला 2. सो दॅट विल बी 2 2 जा 4 आणि हा 4. सो दॅट विल बी 4 2 जा 8, 8 2 जा 16. सो 4² विल बी 16 मायनस 8 इंटू 2, बरोबर आहे, ते √2 इंटू √2 होईल 2. सो 16 minus 16 will be 0. So you are getting answer delta equal to 0. Then your next question comes. Next question बघा, question number 3. Determine the nature of roots of the following quadratic equation. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिली आहे x² minus 4x plus 4 equal to 0. मग आता कम्पेअर करा. म्हणजे आत्तापर्यंत आपण जेव्हा डेल्टा काढलं होतं अगोदर सारखंच डेल्टा काढून घ्यायचं आहे. सो कम्पेअरिंग विथ ax² plus bx plus c equal to 0, you will get a equal to 1, b equal to -4 and c will be 4. Then delta is b² minus 4ac, that will be -4² minus 4 into a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू पुन्हा एकदा 4. सो 16 minus 16, दॅट विल बी 0. आणि जर आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू 0 मिळाली तर रूट्स कसे असतील, रियल अँड इक्वल. म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला नेचर ऑफ द रूट लिहायचेत, तेव्हा मात्र तुम्हाला द रूट्स आर रियल अँड इक्वल ही स्टेटमेंट लिहिणं खूप गरजेचं आहे. हे स्टेटमेंट लिहायला तुम्हाला तिकडे हाफ मार्क्स असणार आहेत बोर्डाच्या एक्झामला. ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन. 2y² minus 7y plus 2 equal to 0. So comparing with ax² plus bx plus c equal to 0, a will be 2, b will be -7 and c will be 2. Delta b² minus 4ac, that will be -7² minus 4 into 2 into 2. 7 चा स्क्वेअर होईल 49 आणि इथलं मल्टिप्लिकेशन 4 2 जा 8, 8 2 जा 16. सो 49 minus 16, 33 आला. 33 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर, दॅट विल बी ग्रेटर दॅन 0. आणि ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. The roots are real and unequal. Next question. m² plus 2m plus 9 equal to 0.
Compare ax square plus bx plus c equal to 0. A will be 1, b will be 2 and c will be 9. Delta b square minus 4ac, that will be 2 square minus 4 into 1 into 9. So 4 9s are 36, 2's are square 4, 4 minus 36, that will be minus 32. Okay, minus 32 means less than 0. And as it is a negative, the roots are not real. The roots are not real. Okay, so इथे आपला हा 3 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. पुढचं तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं असं आहे की तुमचा बराचसा भाग जो आहे तो रेड्यूस केलेला आहे. 25% सिलेबस कमी केलेला आहे. पण 25% सिलेबस कमी करताना त्यांनी फक्त तुमचे क्वेश्चन्स कमी केलेले आहेत. जे थेरॉटिकल पार्ट आहे तो सगळा तसाच ठेवलेला आहे. म्हणजे जे कमी झालेले क्वेश्चन्स आहेत त्यांनी तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन देऊ शकतात किंवा तुमची प्रॅक्टिस होईल म्हणून ते तुम्ही सॉल्व करा. ओके, सिलेबस कमी झाला आहे, हे झालं आहे, ते झालं आहे, आपण त्याचा विचार नंतर करू. सध्या एवढाच विचार करा की आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपण शक्य होईल तेवढा पूर्ण अभ्यास करायचा प्रयत्न करा. ओके, मग आता भेटूया पुढच्या भागामध्ये पार्ट 7 मध्ये. धन्यवाद.